नमस्कार. बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंकडे आलं. हिंदुत्व हा विषय ठाकरे आणि शिवसेनेसाठी नेहमीच महत्त्वाचा राहिलाय आणि हाच हिंदुत्वाचा विचार असलेला दुसरा पक्ष म्हणजे भाजप. शिवसेना आणि भाजपची युती झाली. लोकांनी या युतीचा स्वीकार केलाच, शिवाय याच नेतृत्वाला सुद्धा जनतेने पसंती दिली. पण मुख्यमंत्री पदाचा विषय आला आणि ठाकरेंनी ही युती तोडून आपले पारंपरिक शत्रू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केली. याचाच परिणाम म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पक्षातून बाहेर पडले. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी ठाकरेंनी आपले सहकारी सोडले, युती मोडली, पक्ष देखील फुटू दिला. एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंनी जे कधीही केलं नाही ते उद्धव ठाकरेंनी मातोश्री सोडून कधी सिल्वर ओकवर चक्रा मारल्या तर कधी दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांच्या घरी नतमस्तक केलं. हे कमी की काय, काँग्रेसचा पट्टाही गळ्यात घालून घेतला. या सगळ्यामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची माळ ठाकरेंच्या गळ्यात पडली खरी, पण त्या बदल्यात खूप मोठी किंमत उद्धव ठाकरेंना मोजावी लागली. वर्षानुवर्ष सोबत असलेले साथीदार सोडून गेले. दुसरीकडे लोकसभा संपली आणि काँग्रेस राष्ट्रवादीने आपली खरी बाजू दाखवायला सुरुवात केली आहे. शरद पवार आणि काँग्रेस दोघेही त्यांना भाव देत नाहीये. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी तर स्पष्ट सांगून टाकलंय की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहू नये. ज्यासाठी इतका अट्टहास केला तेच ठाकरेंचं स्वप्न काँग्रेस राष्ट्रवादीने मिळून धुळीला मिळवायचं प्लॅन आखलाय. लोकसभेत वापरून घेऊन आघाडीने उद्धव ठाकरेंना बाजूला केले आहे. तरीही सर्व अपमान गिळून उद्धव ठाकरे मात्र अजूनही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहत आहे. या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय संबंधित बातम्या पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबले विसरू नका. धन्यवाद.